हॅलो हाय, मी दीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ. कधी कधी असं होतं ना, आपली सगळी कामं झालेली असतात, पूर्ण स्वयंपाक झालेला असतो आणि नेमकं त्याच दिवशी पिल्लूला काहीतरी हटके टिफिनमध्ये न्यायचं असतं. तसंच काही आज माझ्यासोबत झालं. माझा पिल्लू म्हणतो, मम्मा आज मला भाजीपोळी नाही न्यायची, आज मला तू बनवते तसा रवा ढोकला करून दे ना. मग इतकं इमोशनल ब्लॅकमेल केल्यानंतर कोणी पण पिघलून जाणारच आहे. तसंच काय आज माझ्यासोबत झालं आणि मग मी आज पिल्लूसाठी हा रवा ढोकला बनवला. त्याचीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर मग चला बघूया रेसिपी. तर त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं, 1 वाटी रवा घेतला आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं ते दोन्ही. आणि त्याच्यामध्ये घरी बनवलेली हळद आणि चवीनुसार मीठ, साखर, तेल हे सगळं टाकून घेतलं आणि छानपैकी मस्तपैकी असं फेटून घेतलं. नंतर कढई ठेवली, त्यामध्ये पाणी टाकलं आणि अशी जाळी टाकून घेतली. नंतर एक प्लेट घेतली, त्याला मस्तपैकी असं तेल लावून घेतलं छानपैकी. आणि नंतर त्या बॅटरमध्ये थोडा सोडा टाकला. मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की जर तुम्ही लहान मुलांसाठी काही बनवताय ना, तर गरज असेल तरच सोडा किंवा इनोचा वापर करा. मी इथे केला आहे इनोचा वापर, पण अगदी थोड्या प्रमाणात. माहिती आहे का, तो फुगल्यापेक्षा स्पंजी झाल्यापेक्षा मुलांना हेल्दी दिलेलं कधीही बरं, असं मला वाटतं. आणि मस्तपैकी असं 4-5 वेळा टॅप करून घेतला, म्हणजे त्यातली सगळी एअर निघून जाते आणि ढोकला छानपैकी फ्लफी होतो. आणि ती ठेवायची क्लिप माझ्याच्याने चुकून राहून गेली, तर त्यामध्ये मी अशा प्रकारे माझा ढोकला छान स्पंजी झाला होता, तुम्ही बघू शकता. आणि मस्तपैकी फुगला होता तो. एवढं कमी इनो टाकून पण छान फुगला होता. नंतर मी फोडणी अशी देते, त्यामध्ये थोडं जिरं टाकलं आणि मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि मिरच्या टाकल्या. मी वळून तडका न देता अशी कढईमध्येच फोडणी देते छानपैकी, म्हणजे ते सगळ्या ढोकळ्यांना लागते आणि खायला पण छान लागतो ढोकळा. मग वरून फोडणी दिल्यानंतर कसं आहे ना, एखाद्या ढोकळ्याला लागतो, एखाद्या ढोकळ्याला लागत नाही. मग एक ढोकळ्याला तडका दिलेला असतो आणि दुसरा ढोकळा साधा लागतो, असं होऊन जातं. त्यामुळं मी तसं काही करत नाही. तुम्ही बघू शकता सगळे ढोकळ्याचे जे तुकडे केलेले होते ते मी असे टाकले आणि नंतर छानपैकी असा ढोकला परतून घेतला, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये मस्त स्वच्छ धुवून ठेवलेली कोथिंबीर टाकली वरून. छानपैकी मस्त सगळीची सगळी ढोकल्याला फोडणी दिल्यानंतर ना मस्त ढोकळा तयार होतो. आणि तुम्ही बघू शकता, वरून मस्त थोडेसे बारीक शेव आणले होते गावावरून, ते टाकले. आणि पिल्लूला टिफिनला पण झाले आणि आम्हाला नाश्त्याला पण. थँक्यू, बाय बाय.